भावना ते प्लीज उठ ना ग, ऐक ना माझं. तू जर का बरी नाही झालीस तर आम्ही कसं जगायचं सांग मला. हे भावना ते उठ ना प्लीज, माझ्यासाठी उठ ना ग. हे बघ, मला ना तुझ्याशी खूप काही बोलायचंय. माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते सगळं तुला सांगायचंय. उठ ना. तू जर का अशी राहिलीस तर कुणाशी बोलू मी. भावनाताई, हे बघ, मला माहितीये लग्नाआधी आपण एकमेकींशी खूप बोलायचो, सगळं काही एकमेकींशी शेअर करायचो, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट सुद्धा एकमेकींना सांगायचो, आणि मग हीच तो रूल तोडला. मान्य आहे मला माझ्याकडून चूक झाली, पण यामागे माझा फक्त एकच हेतू होता ग. मला असं वाटत होतं की तो जयंत सुधारेल, आमचं सुद्धा सगळं नीट होईल. मी तुला काही नाही सांगितलं कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता ग. शेवटी माझ्यामुळे तुला त्रास झालाच. माझ्यामुळेच तो नीट जयंत आपल्या आयुष्यात आला. डोहाळे जेवणाच्या दिवशी सुद्धा आपण किती आनंदात होतो, पण आता हे काय घडून बसलंय ग. ए भावनाताई, उठ ना ग, एकदा ऐक ना माझं प्लीज. भावनाताई ऐक ना, हे बघ, मी प्रॉमिस करते तुला, यापुढे मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, सगळं तुला सांगेन. आता तरी उठ ना ग. भावनाताई, अगं तू एका गोड बाहुलीला जन्म दिलायस. तू जर का अशी पडून राहिलीस तर तिच्याकडे कोण बघेल, कोण आहे तिच्यासाठी, सांग ना मला. तिच्यासाठी तरी उठ. तुला माहितीये ती खरंच बाहुली सारखी आहे, जशी आपल्याला हवी होती ना, अगदी तशी. पण डॉक्टर साधा आम्हाला तिच्याकडे बघू सुद्धा देत नाहीयेत. तिच्यासाठी उठ ना ग भावनाताई. का असं करतेस तू? तुला माहितीये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलंय की तिला फक्त तू किंवा जिग्स, तुम्हीच दोघे भेटू शकता. पण जिग्स सुद्धा इथे तुझ्या जवळ बसून आहे. त्या बाळासाठी तरी उठ ना ग. बाळ एकटंय तिथे. भावनाताई. जिग्स